मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आपल्यापैकी जे लोक साधारणपणे आज 50च्या पलीकडच्या वयाचे आहेत, त्यांच्या अनुभवाचा आहे आणि इतर अनेकांना हा विषय तसाही आवडीचा किंवा रोचक वाटेल. आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या जगात जगत आहोत आणि त्यामुळे आपल्याला खेळांबद्दल असणारी जी आत्मीयता दिसून येते, तिचं स्वरूपही बदललेलं आहे. या खेळांचं वैशिष्ट्य सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, की बरेच वेळा आपल्याला एका विशिष्ट वयानंतर असं वाटतं, की त्या काळात मी जर असं केलं असतं, तर अधिक बरं झालं असतं. पण त्या काळात हा शब्द त्यातला फार महत्त्वाचा आहे. तेव्हा आपल्याला कदाचित वेळ असतो, पण आपल्याला संधी मिळत नाही किंवा संधी असते पण वेळ नसतो आणि त्यामुळे आयुष्याच्या या शर्यतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि कधी-कधी त्याचा पश्चाताप देखील आपल्याला होतो. एक कविता आहे, धावतो जगण्यासाठी आयुष्याच्या शर्यतीत, थांबला तो संपला असे मनाला बजावीत. हाती यशाची उज्ज्वल पताका येईल कधीतरी, संपली साथ जगण्याची आस न सुटे मोहापरी. अर्थात प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण ज्यांना कधीतरी वेळ मिळतो आणि मागे वळून पाहण्याची संधी मिळते, त्यांना मात्र असं नेहमी वाटतं, की तेव्हा मी ते सगळे खेळ खेळायला विसरलो, खेळू शकलो नाही आणि इतर अनेक गोष्टी अशा राहिल्यात, की ज्या करताना जो आनंद मला मिळाला असता, त्याच्यापासून मी आज स्वतःला वंचित केलेलं आहे, दूर ठेवलं आहे. आणि त्यामुळे कदाचित मला ज्या प्रकारचं सुख, समाधान किंवा ज्या प्रकारचा एक आनंद मिळाला पाहिजे आयुष्याचा, तो मला उपभोगता आला नाही. खेळांच्या बाबतीत ही गोष्ट तर फारच महत्त्वाची आहे, की बरेचसे खेळ आपल्याला खेळण्याची संधी असते. आपण खेळावंसं वाटतं, पण कधीतरी अभ्यासामुळे किंवा दुसऱ्या कोणत्यातरी कारणामुळे आपल्या हातून ती गोष्ट सुटूनच जाते. आणि मग नंतर मात्र असं वाटतं, की अरे, ही इतकी साधी गोष्ट होती, इतकी चांगली गोष्ट होती, एवढी आनंददायक गोष्ट होती, ती मी का केली नाही? खेळांचा हेतूच काय आहे? तर खेळ ही आपली सगळ्यांची मानसिक गरज आहे. आपण कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतो, खेळ खेळतो आणि त्याच्यातून आपल्याला जे मनोरंजन, जे एक समाधान मिळतं, ते विलक्षण महत्त्वाचं असतं. मनोरंजन आणखीन जगण्याचा फार जवळचा संबंध आहे. आपलं जीवन सुसह्य होण्याकरता, जगण्याचा आनंद मिळविण्याकरता आपल्याला ज्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यात खेळ ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या खेळांबद्दल आपल्याला खूपच आत्मीयता लहानपणापासून असते आणि नंतरही ती तशी कायम राहते. खेळांमुळे आनंद मिळतो, हसण्याची संधी मिळते, इतरांवर स्वतःवर सुद्धा हसण्याची संधी मिळते आणि याचा माणसाला खूप आनंद होतो, कारण माणूस हा मुळातच हसणारा प्राणी आहे. त्याला समाज जीवनात आनंदाने जगायला आवडतं आणि तसं जगण्याकरता तो वेगवेगळ्या प्रकारच्या संधीचा शोध घेत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा शोध घेत असतो आणि त्याच्यातूनच त्याचं जीवन सुसह्य होत जातं. या खेळांमध्ये विविधता असते. खेळांबद्दलची एक गोष्ट अशी सांगितली जाते, की भारतातल्या अनेक खेळांचा उगम हा शंकर पार्वती यांच्या संवादातून किंवा यांनी केलेल्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामधून झालेला आहे. आपण जो चौसर नावाचा खेळ खेळतो, त्याचा शोध शंकरांनीच म्हणजे भगवान शंकरांनी लावला असंही मानलं जातं. कितीतरी विविध प्रकारचे खेळ आहेत. एखादा समाज आणि त्याचं समाजमन जेवढं प्रगल्भ असेल ना, तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या समाजात आपल्याला पाहायला मिळतात. मानवी मनाला आनंद प्राप्त करण्याची, मनाला संपन्न करण्याची जी प्रचंड इच्छा असते, ती सामान्यपणे खेळाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. खेळ हे एका स्वच्छ आणि परिपक्व मनाचं, आरोग्यदायी आणि सुदृढ मनाचं प्रतीक आहे. खेळात जेवढी विविधता असते, तेवढा माणसाची कल्पकता त्यातून दिसून येते. एक सकारात्मक भाव दिसून येतो आणि म्हणून आपल्या सर्वांना खेळांची गरज आहे. ती केवळ शारीरिक संपन्नतेकरता नाही, तर मानसिक समृद्धीकरता सुद्धा आहे. खेळ म्हणजे आहे तरी काय? एखादी सहज चातुर्यपूर्ण कृती करणं हा सुद्धा खेळ आहे. आपण चेंडू खेळतो, त्यावेळेला आपण तो चेंडू आपल्याला लागू नये म्हणून ज्या प्रकारे झटपट कृती करतो, ती एका प्रकारच्या चातुर्याचं ते निदर्शनच आहे. तत्पर आणि जिवंत मनाचा प्रतिसाद जर माणसाला पाहायचा असेल, तर तो खेळातून पाहायला मिळतो. कोणताही खेळ पहा, त्यातले सर्व खेळाडू कितीतरी तत्परतेने, सजगतेने कार्य करीत असतात आणि एका व्यक्तीलाच नव्हे, तर संपूर्ण समूहाला, समाजाला त्यातून बरेच वेळा तो खेळ जरी खेळता आला नाही, तरी पाहताना सुद्धा खूप आनंद मिळत असतो.
मग आपल्या भारतीय खेळांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत. त्यातून आपण अनेक प्रकारच्या सामूहिक आणि व्यक्तिगत स्वरूपात आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. खेळण्यासाठी कमीत कमी खर्च आणि कमीत कमी साधनं असणं हे खऱ्या अर्थाने कल्पकतेचं लक्षण आहे. अनेक भारतीय खेळ मुळातच खर्चिक नाही आहे. ते उलट घरात असणाऱ्या, सहज उपलब्ध असणाऱ्या साधनांचा किती कल्पकतेने वापर करता येतील, यावर त्या खेळांचा भर आहे आणि त्यातूनच सहभाग वाढला पाहिजे, सहज कृती झाली पाहिजे, याकरता प्रयत्न केले जातात. मग आपल्या या भारतीय खेळांची वैशिष्ट्य कोणती आहेत, जरा समजून घ्या. भारतीय खेळांमध्ये अनेकता आहे, विविधता आहे, परिपूर्णता आहे, सहभागाचा आग्रह आहे आणि एखाद्या छोट्या अथवा मोठ्या समूहाने त्या खेळाच्या प्रकारामध्ये कशा प्रकारे सहभागी होता येईल, त्यांना कशा प्रकारे त्यातून आनंद मिळविता येईल, यावर विशेष भर दिला जातो. खेळाला आपल्याकडे केवळ शारीरिक कृती म्हणून पाहिलं जात नाही, तर ती आनंद देणारी महत्वाची मानसिक कृती सुद्धा आहे, यावर आपला विश्वास आहे आणि त्यातून कुठेतरी कौशल्य जोपासल्या गेलं पाहिजे. कितीतरी भारतीय खेळ हे विशिष्ट प्रकारच्या कौशल्याच्या संगोपनासाठी प्रयत्न करणारे आहेत. मग आपल्या लहानपणी तर आपण कितीतरी खेळ खेळतो की ज्याचा आनंद अवर्णनीय असतो. लहानपण हे मुळातच खेळण्यासाठी आहे. ज्या बालपणाला खेळण्याचा वरदान मिळालं नाही, ऍक्च्युली खरं पाहिलं तर ते बालपण म्हणजे एक शापच होऊन जातं. स्वच्छंदपणे वागण्याची संधी, ताणतणावापासून मुक्ती, मनासारखं स्वातंत्र्य वागण्याचं असणं आणि मनासारखे खेळ खेळता येणं, वेगवेगळ्या प्रकारची मनोरंजनाची साधनं उपलब्ध होणं, यासारखा दुसरा आनंद कशात असू शकतो? बालपणी कोणालाच काही फार महत्वाची दुसरी कामं करायची नसतात. पैशांचा किंवा इतर कोणत्याही संपत्तीचा आवड आणि मोहही नसतो. तर त्याही पेक्षा महत्वाची जर गोष्ट कोणती असेल, तर आनंद मिळवणाऱ्या क्रीडा कृती करता आल्या पाहिजेत. मग या बालपणीच्या खेळांची वैशिष्ट्य कोणती असतात? बालपणी जे आपण खेळ खेळतो, त्यात आपल्याला स्वतंत्र मनाने वावरण्याची संधी मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. स्वेच्छेने जगण्याची संधी मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. जो खेळ मला खेळावा असा आत्ता वाटत आहे, तो मी खेळू शकलो पाहिजे, कोणत्याही बंधनाशिवाय. वेगवेगळ्या प्रकारे त्या खेळात मी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. कल्पकतेचा कसा वापर करता येईल याचा प्रयत्न करतो आणि यातूनच त्या मुलांचा, बालकांचा मनोविकास होत असतो. कितीतरी लहानपणीचे खेळ अत्यंत सहज कृतींवर भर देणारे असतात. त्या कृती सहसा आपण इतर वेळा करणार नाही, पण त्यावेळा कराव्याशा वाटतात. उड्या मारणे, धावणे, पळणे यासारख्या अनेक गोष्टी बालपणीच्या या क्रीडा प्रकारांमधून आपल्याला सहज दिसून येतात आणि त्यामुळेच काही खेळ आपल्या मनात अनेक वर्ष तसेच राहतात, मनाला जिवंत ठेवतात. त्या खेळांच्या आठवणी आपण कधी विसरू शकत नाही. कागदाची बोट ही किती साधी कृती आहे, सहज आणि सोपी. परंतु एक लक्षात घ्या, त्या कागदाच्या बोटीला पाण्यात टाकल्यानंतर जो आनंद मिळतो, तो वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगताच येत नाही. पाऊस सुरू झाला, घराच्या समोरच्या अंगणात पाऊस गोळा व्हायला लागला, की आपोआपच डबकी तयार होतात. पावसाचं पाणी वेगाने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला लागतं. त्यावेळी त्या पाण्यामध्ये कागदाच्या बोटी टाकणं आणि त्याच्या पाठोपाठ चालत जाणं. ती बोट किती दूरपर्यंत जाते, एखाद्या नाल्याला जाऊन मिळते का हे पाहणं, यात काय आनंद आहे हो! खरं सांगतो, याच्यासाठी कुठलाही पैसा नको. साधा एखादा कागद कापून मग या बोटींचे अनेक प्रकार करता येतात. काटेरी बोट असते, साधी बोट असते आणि त्याच्यातून जो जी गंमत प्राप्त होते, जो आनंद मिळतो, बरीच वेळा पहिल्या पावसामध्ये आपल्याला जर कोणाची आठवण येत असेल, तर ती या कागदांच्या बोटीचीच असते आणि म्हणून या कागदाच्या बोटींची जी गंमत आहे ना, ती आजही प्रत्येकाला आठवते, अवर्णनीय वाटते. खरी खेळांची सुरुवात लहानपणी कुठून होते हो? लहानपणी खेळांची सुरुवात अगदी साध्या पद्धतीने होते. कोणत्याही अडचणीशिवाय घरात असणाऱ्या साध्या साध्या वस्तूंचा वापर करून आपल्याला अनेक खेळ, अनेक मनोरंजनाचे प्रकार सहजपणे पाहायला मिळतात. थोड्या अडचणी आणि त्रास कधी कधी असतात, परंतु त्याही वेळेला एखाद्या साध्या गोष्टीतून एखादी जर नवीन क्रीडाकृती करता आली, एखादा खेळ करता करता आला, तर खूपच गंमत. ही पुंगी पाहिली का आपण? घरातल्या कागदांपासून, झाडाच्या पानांपासून, कशाही पासून करता येते. पण त्यातून एक छोटासा स्वर निघाला, की असं वाटतं यशाची तुतारीच आपण वाजवत आहोत आणि म्हणून ह्या घरगुती बासरीची गोडीच अवीट आहे. लहानपणी बऱ्याच लोकांच्या घरी शेतीवरून जेव्हा पेंढ्या यायचा, गवत यायचं, त्यात थोड्या थोड्या काड्या यायच्या. त्यांना कातरून, त्याला छिद्र करून त्याच्या बासरी करणं,
पुंगी करणं आणि त्यातून स्वर काढणं, हा जो खेळ आहे ना, तो असा आज सुद्धा करावासा वाटतो. आणि म्हणून कोणीतरी म्हटलं आहे, "सुस्वर आणि मोहक हा नाद असे, क्षणभराची जरी तिची साथ असे. हरवितो दुःख माझे ऐकता मधुर स्वर, पुन्हा वाटे सोबत आहे माझ्या मुरलीधर." खरं आहे, ही बासरी आपल्याला मुरलीधराचीच आठवण करून देते. लहानपणी आणखीन एक खेळ आपण खेळला असाल, कागदाचा पंखा तयार करायचा. कागदाचा हा पंखा एक साधी गोष्ट आहे. कागद कातरून त्याला एक टाचणी लावली, की तो पंखा तयार होतो. कधी-कधी भिंगरी पण तयार होते. त्याचा किती आनंद असतो. पहिल्यांदा जेव्हा पंखा हातात येतो आणि तो फिरवता येतो किंवा ती भिंगरी घेऊन झर धावता येतं ना, त्यावेळेला चेहऱ्यावर जे भाव असतात, जो आनंद असतो, तो किती असाधारण असतो हो. असं वाटतं आपण काहीतरी जगच जिंकलेलं आहे. आणि म्हणून या कागदाच्या भिंगरीचा जो आनंद आहे, बरेच वेळा ती 10 पैशाला, 5 पैशाला, 2 पैशाला विकतही मिळते. परंतु अशा या सगळ्या भिंगरींबरोबर खेळताना असं वाटतं, की आपण काही फार मोठी वस्तू मिळवली आहे, फार मोठा आनंद मिळवलेला आहे. एका कवीने म्हटलं आहे, "मनात माझ्या आहे वेगळी भिंगरी, सतत फिरविते मला दारोदारी. कधी शोधितो आनंदाचे हरविलेले क्षण, कधी शोधितो हरविलेले मित्रगण." बरेच वेळा या भिंगरीबरोबर धावताना, फिरताना कितीतरी मित्रांच्या, मैत्रिणींच्या आठवणी येतात. असं वाटतं, की ते आपल्यासोबत आजही आहेत का काय? आणि मग थोडं वय वाढलं, की कागदाचं विमान कधीतरी एखादा घरातला मोठा भाऊ, बहीण किंवा कोणीतरी करून देतं. या विमानाला उडवताना जो आनंद मिळतो, जी गंमत येते, त्या विमानाला उंच उडताना आकाशात पाहून जी एक वेगळ्या प्रकारची भावना मनात येते, तिच्यासारखी दुसरी गोष्ट नाही हो. विमान उडविणे, विमान तयार करणे हा एक अत्यंत आवडता खेळ असतो. ज्यावेळेला एखादं विमान कागदाचं घरी तयार होतो, ते आपण उडवण्याबरोबर आपल्या अवतीभोवती असणारे मोठे लोक सुद्धा मोठ्या उत्सुकतेने त्या विमानाकडे पाहतात. आनंदाने पाहतात. जणू काही हे विमानच खरं आहे. त्याच्यामध्ये कौशल्य आणि प्रयास असतात. त्या विमानाला वेगवेगळे आकार देता येतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला कापून वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या कागदांची विमानं करता येतात. कितीतरी प्रकारची विमानं तयार होतात. अशी विमानं करण्याची जी मजा आहे ना, ती फारच वेगळी. आणि मग या विमानांना पाहून कधी-कधी शाळेतल्या कवितांची आठवण पण येते. उंच उडते आणि सहज घेते गिरकी, विमान माझे कधी खाली, कधी वरती. उंच उडण्याची इच्छा जोम देई मना, विमान जरी कागदी किरकी घेई गगना. खरं आहे. कागदाचं जरी विमान असलं ना, तरी असं वाटतं की सगळं जग फिरून येणार आहे. असं म्हणतात आणि क्षितिजाच्या पलीकडे जाणार आहे. आकाशाला गगन भरारी मारणार आहे. तिथूनच खऱ्या अर्थाने मनाची स्फूर्ती आणि महत्वाकांक्षा जन्माला येते. ती कायम घरातल्या आगपेट्या हा तर खेळण्यातला एक फार महत्वाचं साधन आहे. या आगपेटीचा वापर करून आणि रबर बँड वापरून पिस्तुली तयार करता येतात. असं वाटतं की आता आपण खरंच एखादे मोठे गुप्तहेरच झालो आहोत. कधी-कधी साध्या रबर बँडला हळूच पाठीमागून एखादा कागद किंवा एखादी एखादी जुनी बटन जरी सापडली तरी तिचा देखील धनुष्य म्हणून वापर करता येतो, बाण म्हणून वापर करता येतो. कोणाला तरी बंदुकीने मारता येतं. या सगळ्यांमध्ये किती मजा आहे. हँड्स हा शब्द केवळ गुन्हेगार आणि पोलीस वापरत नाहीत. लहानपणी तर तो शब्द वापरताना फारच मजा येते. आणि मग या आगपेटीच्या पेटीचे किंवा घरात उरलेल्या लोखंडी टिनाच्या डब्यांचे आणि कागदी डब्यांचे वेगवेगळे प्रयोगही करता येतात. टेलिफोन करता येतो. तो किती वेगळा असतो. त्या टेलिफोनच्या मधून जे काही बोलता येतं ना, जे काही सांगता येतं, जे काही ऐकता येतं, तो संवाद नंतर कितीतरी वर्ष मनाला प्रसन्नता देऊन जातो. आगपिटीचे कितीतरी खेळ आम्ही खेळलेलो आहोत. आपणही खेळला असाल. आगपिटीपासून पेंड्युलम तयार करणं, घड्याळ तयार करणं, खाली-वरती उडणाऱ्या आणि वरती-खालती करणाऱ्या इतर वस्तू तयार करणं, यात खूपच मजा आहे. खरं पाहिलं असता हे जे खेळ असतात, हे मनाला घडवण्याकरता असतात. मनाची आणि विचारांची एक विशिष्ट ठेवण तयार करण्याकरता, कल्पकता निर्माण होण्याकरता आणि हातामध्ये काहीतरी कौशल्य यावं, सराव व्हावा, याच्याकरता या खेळांचा फारच उपयोग होतो. उन्हाळ्यात आंब्याचा एक मोसम येतो. मग मोठे तोतापुरी आंबे असतील आणि इतर कोणते आंबे असतील, त्यांच्या कोळी हा तर फार एक महत्वाचा पदार्थ आणि वस्तू आहे हं. त्या कोळीला हळूच चाकूनी किंवा कशाने तरी छिलून मग तिची एक पुंगी तयार करता येते. ती वाजली की मोठा आनंद मिळतो. या पुंगीसारखा दुसरं कोणतंही वाद्य नाही. कारण त्यातून निघणारे स्वर हे अंतःकरणाचे असतात. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, क्षणभराची मजा नंतर सजा भासली.
आयुष्य आहे कधी चढ आणि कधी उतार, कधी यशाचा प्याला तरी कधी अपयशाचा विखार. खरोखर आहे. बरेच वेळा ही पुंगी वाजत नाही. आयुष्यातही असंच होतं. कितीतरी वेळा हातात आलेलं यश हातातून सटकन निघून जातं. जे अपयश आपल्याला दिसतं, त्याचा जो संताप असतो तो मनात ठेवता येत नाही आणि जनात प्रकट करता येत नाही. परंतु या सर्व गोष्टी या पुंगीसारख्याच असतात. कितीतरी वेळा नंतर जादू नावाच्या एका गोष्टीचा आपल्याला अनुभव यायला लागतो. जादूच्या पेन्सिली, चुंबकत्व असणारा कंगवा, तो केसांवरून फिरवला की कागदाचे तुकडे सहजपणे आपल्याकडे ओढून घेतो. त्याचा किती आनंद होतो. माझ्या लहानपणी शाळेमध्ये एकदा एक जादूगार आला होता. त्यांनी व्यासपीठावर उभं झाल्यानंतर आमच्या मुख्याध्यापकांना बोलावलं आणि असा गर्रकन हात फिरवला त्यांच्या चेहऱ्याभोवती आणि ₹1 नाणं काढलं. मग एखाद्या चुणचुणीत मुलाला पुढे बोलवायचं म्हणून त्यांनी मलाच बोलावलं. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून गरकन हात फिरवला आणि ₹1 नाणं काढलं. मग मला म्हणाला, "तुम्ही आता सरांच्या चेहऱ्यावरून हात फिरवा आणि नाणं काढा." मी हात फिरवला आणि त्यांच्या कानावरून हात ओढला. नाणं तर निघालं नाही, पण माझा गाल मात्र खूप रंगला. असे अनेक अनुभव आपल्याला येतात. साबणाचे फुगे तयार करणं, हा तर आणखीन एक वेगळा प्रकार आहे. साबणाचे फुगे असतात साधे आणि परी मनोहर. अनेक असती हवेत उडती भुरभुर. उंच जाता सहज हवेत विरती जसे. आयुष्य मानवाचे कापुरा परी भासे. कागदाचे फुगे क्षणभर उडतात आणि मग अदृश्य होतात, निघून जातात. आयुष्य इतकंच कापरासारखं हलकं आहे. आज दिसतं, उद्या नसतं. कधीच ते कायम राहत नाही. आणि म्हणून या या साबणाच्या फुग्यांचा जेवढा काळ आहे, तेवढा वेळ आनंदाने तो त्याच्याकडे पाहता आलं, तर खऱ्या अर्थाने खूप गंमत मिळाली असं वाटतं. जगातल्या सगळ्याच अनुभवांचा असाच जर आपण आस्वाद घेऊ शकलो, तर कदाचित दुःखांची मात्रा कमी करता येईल. सुताचे बिंडल घरात येतात. त्याच्यासोबत एखादी चक्री पण येते. मग ही चक्री, ते सुताचे बिंडल रिकामे झाले, की खूपच कामाची आणि महत्त्वाची वाटायला लागते. त्याला घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारे अनेक वस्तू तयार करू शकतो. लहानपणी तर या वस्तू तयार करताना खूपच आनंद मिळतो. त्या सुताच्या बिंडला धरून त्याच्यापासून एखादा जादूचा वेगवेगळ्या प्रकारचा खेळ करता येणं आणि ज्याला तो करता येतो त्याच्याबद्दल आदराने त्याच्याकडे पाहणं, ही एक फारच वेगळी गंमत आहे. ती अनुभवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थोडं मोठं झालं ना, की एका नवीनच खेळाचा आपल्याला अनुभव यायला लागतो. त्याला रेस्टिप म्हणा, शिवाशिवी म्हणा, लपंडाव म्हणा, काहीही म्हणा. परंतु ही कितीही नावं वेगळी असली, तरी या सर्व खेळांचा हेतू एकच आहे. जिथे कुठे खेळता येईल तिथे हा खेळ खेळण्यात खूपच मजा येते. कारण हा खेळ खेळताना आपल्याला कोणाला तरी शोधायचं आहे, कुठेतरी लपायचं आहे. आयुष्यभर जो आपण लपंडाव खेळतो त्याची सुरुवातच इथून होते. कधी-कधी हा लपंडाव आपण स्वतःशी खेळतो आणि कधी इतरांशी खेळतो. परंतु एक लक्षात ठेवा, हा कधी दिसणारा, कधी नसणारा आणि कधी असणारा खेळ बरंच काही शिकवून जातो. सागरगोट्या जर कोणी खेळला नसेल ना, तर त्याची गंमतच नाही. खरं पाहिलं तर सागरगोट्या खेळण्याकरता सागरगोट्यांचीच कुठे गरज आहे? छोटे-छोटे गोल दगडसुद्धा कामाला येतात. 2 गडी हा खेळ खेळू शकतात. 5 किंवा 7 सागरगोटे, बिट्ट्या काहीही घेऊन हा खेळ खेळता येतो. थोडंसं कौशल्य, थोडी चपळता आणि थोडा विचार करून दगड वरती उचलला, की पटकन झेलायची तयारी जर असेल, तर आपलीच बाजी असते. हा खेळ कितीतरी वर्ष आपण नंतर खेळत राहतो. प्रत्येक वेळा आनंद देतो. 2 लोकं असले, की गोट्या खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही. भातुकलीचा खेळ न खेळलेल्या माणसाला काय म्हणावं? जग कोणत्याही काळात जाऊ द्या, बालसुलभ स्वभाव कधी बदलत नाही. प्रत्येकाला झटपट मोठं होण्याची घाई असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या खेळांची फारच आवड असते. मी 1 सेकंद बंद करतोय, प्लीज माफ करा.
हा सर दिसताय, तुम्ही झालेत कनेक्ट. हा सुरू झाले सर प्रेझेंटेशन. सर अनम्यूट करा, फक्त अनम्यूट करा. इज इट ओके? हा सर प्रेझेंटेशन गेले परत ते ऑन. आता झालं? हा सुरू झालं. हा अनम्यूट झालाय बरोबर. येस सर, येस सर. भातुकलीचा हा खेळ कोणत्याही काळात लहान मूल म्हटलं की त्याला खेळायचंच आहे. प्रत्येकाला झटपट मोठं व्हायचं आहे. याचं कारण काय आहे की या संसाराची मजा लहानपणापासून घेण्याची आपल्याला इच्छा असते. खेळ भातुकलीचा असे न्यारा, क्षणाची गंमत आणि अनंत दुःखांचा पसारा. शोध आनंदाचा घेता वेदना येती हाती, असमाधान देते मिळणारी प्रत्येक प्राप्ती. कोणालाच आनंद नाही आहे. कितीही काही मिळालं तरी काही क्षण कुठेतरी वेदनेचे, असमाधानाचे असतात. हे राहिलं आहे, ते ते मिळायचं राहिलं आहे, अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात असते. परंतु एक मानसिकता जर तयार करायची असेल तर काही खेळ खेळावेच लागतात. आपल्या समाजामध्ये असे अनेक खेळ आपण लहानपणापासून शिकतो की ज्याचा नंतर आपल्या मानसिकतेवर निश्चित प्रभाव होतो. रस्सीखेच या नावाचा खेळ खरं पाहिलं तर आता जवळपास शाळांमध्ये दिसूनच येत नाही, लुप्तच झालेला आहे. याचं कारण काय? माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं, इतर सर्व ठिकाणी हा खेळ इतका चांगला खेळला जात आहे की आता तो शिकण्याचं काही कारण राहिलेलं नाही. आणि शिकवणारे सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्सीखेचीमध्ये गुंतलेले आहेत की त्यांना शिकवण्याकरता हा खेळ वेळच उरलेला नाहीये. लहानपणी शाळेमध्ये गेलो की मग अनेक छोटे मोठे सामूहिक खेळ खेळायची संधी मिळते. एकत्र बसून समूहाने काही खेळ खेळता येतात आणि ते खेळ म्हणजे आनंदाचा सर्वोच्च क्षण असतो. भेंड्या असतील, कोडी असतील, स्मरणशक्तीचे खेळ असतील, हजरजबाबीपणाचे खेळ असतील, हे सर्व खेळ वेगवेगळ्या कलागुणांना, बुद्धिमत्तेला चालना देणारे असतात. आणि त्यासोबत आणखीनही दुसरे चांगले खेळ खेळतात. लगोरी नावाचा खेळ आपण खेळला असाल. हा लगोरी म्हणजे बालपणाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे याची खूणच आहे. इथूनच मग मैदानी आणि मर्दानी खेळांची सुरुवात होत असते. अनेक वेळा हा खेळ खेळताना खूप चातुर्य आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटनाही घडून येतात. त्याच्यातूनच मग पुढची पायरी खरं पाहिलं तर लंगडतच चालायची आहे. लंगडी नावाचा खेळ आपण खेळतो. या खेळाचं वैशिष्ट्य काय की थोडी शारीरिक क्षमता आली की आसपासची मुलं मैत्री करू लागतात. धावपळ आणि परापळी सुरू होते. लंगडी म्हणजे अखेर मी जिंकलो हे सांगणारा हा पहिला खेळ आहे बरं. आणि इथून जी गंमत मिळते ना ती अवर्णनीय आहे. चक्री आणि छोटी चाकं घेऊन घरातल्या लहान मोठ्या वस्तू वापरून वेगवेगळ्या प्रकारची धावता येतील अशा प्रकारची यंत्र तयार करता येतात. या वस्तूंचा जितका कल्पक वापर होतो तितकं तितकं पुढे जाता येतं. याचा आणखीन एक नवीन अवतार मग हळूच सापडतो. लोखंडाची रिंग आणि तिला एक लांब दांडी आणि ती घेऊन रस्त्यावरून धावत फिरायचं, मनसोक्त फिरायचं दूर दूर पर्यंत. आणि याच्यासारखा आनंद नाही. सदा आवड गतीची मन धाव पुढे, जातो मार्ग शोधत घेऊनी वळण वाकडे, नसे तमा अडथळ्यांची ना भीती संकटांची, आयुष्याची एक लावली बाजी सदा जिंकण्याची, असं म्हणत धावतच असायचं. आणि हा खेळ खेळताना कितीतरी रस्त्यांवरून, गल्ल्यांमधून, आसपासच्या भागातून फिरताना जो आनंद मिळतो तो किती वेगळा असतो. शाळेत जाताना तर पाठीवर दप्तर आणि हातात सायकलचं टायर आणि एक दांडू असला की तो शाळेचा प्रवास कितीही दूरचा असेल ना तरी दुःखद आणि त्रासदायक वाटतच नाही. मग कधीतरी आपण सिनेमे पाहायला लागतो. दारा सिंग, शेख मुख्तियार यांचे सिनेमे. त्यातले नायक ज्या सहज गतीने तीरकमठा वापरतात, धनुष्यबाणाचा वापर करून नेम धरतात, त्याचा काय आनंद असतो हो. असं आपल्याला करता आलं पाहिजे अशी सहज भावना मनात येते. आणि प्रत्येक वेळा मग नंतर घरी एखादी छोटी तरी बांबूची काडी सापडली की तिला दोरी बांधून तीरकमठा तयार करता येतो. याचा आणखीन एक पुढचा अवतार असतो गुलेल. पहिला नेम धरणारा गुलेल आपण घरीच तयार करतो पण साध्या साध्या गोष्टी वापरून. आगपेटीची डबी असेल, दुसरी कोणती कागदाची डबी असेल, यासारख्या साध्या सोप्या गोष्टी वापरून आपण गुलेल तयार करतो. मग हा जो गलोल असतो हा थोडासा नंतर औपचारिक स्वरूप धारण करतो. मग त्याला एक यू आकाराचं किंवा व्ही आकाराची थोडी लाकूड मिळालं, चांबड्याची एक पट्टी मिळाली की गुलेल तयार होतो. सायकलच्या टायर ट्यूबचा तर वापर याच्याकरता खूपच वेळा आपण केलेला असेल. हा गुलेल सापडला ना की झाडावरचे पक्षी असतील, आंब्याचा पाड आला असताना लागलेले कच्च्या कैऱ्या असतील, पेरू असतील आणि इतर अनेक प्रकारची फळं, चिंचा असतील, त्या तोडण्याकरता या गुलेलचा किती उत्तम वापर होतो. ज्यांच्या कोणाच्या घराच्या आसपास बगीचा असेल दुसऱ्यांच्या,
त्यांना तर याचा आनंद खूपच मिळाला असेल. घराशेजारी जर कुठे जंगल असेल, एखादा बगीचा किंवा बाग असेल, तर तिथे जाऊन या गुलेलचा वापर करणाऱ्या पराक्रमी पुरुषांना नेहमीच मला वंदन करावंसं वाटलेलं आहे. आणि म्हणून एक कविता आठवते. गलोल धरते नेम अचूक दूरवरी, सहज घेई गती भेदुनी लक्षावरी, अचानक घालतो घाला नियतीचा पाश, नकळत घेई काळ भक्ष्याचा घास. खरोखर आहे. या गुलेलमधून येणारा दगड कुठे जाणार आहे आणि कोणाला लागणार आहे कोणालाच माहित नाही. काळाचंही असंच आहे हो. त्याचा नेम कोणावर आहे आणि तो कोणाला कधी लागणार आहे हे कळतच नाही. भोवरा नावाची वस्तू हा तर खरं सांगायचं म्हणजे आनंदाचा सर्वोच्च क्षण आहे. भोवरा आणि त्याची जाळी या दोन अजोड गोष्टी हाती आल्या की फक्त एकच विचार येतो. चला एकदा तर फिरवून पाहू. जर इतरांच्या पाशी भोवरा असेल तर मला एक संधी दे, हा विचार पटकन मनात येतो. त्याची गरकन फिरणारी फिरकी पाहिली की खूपच आनंद मिळतो. हातावर भोवराना फिरवताना पाहून, तळ हातावर भोवरा फिरताना पाहून काय जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. आणखीन एक खेळ लहानपणी खूप मजा देतो, खूप आनंद, वेगळ्या प्रकारच्या जगात घेऊन जातो. तो म्हणजे विटीदांडू. अत्यंत साधा पण सहज खेळता येणारा खेळ आजकाल कुठे दिसत नाही. दोन किंवा अनेक खेळाडू आणि छोटंसं मैदान जरी असेल, सोबत लाकडाचे दोन तुकडे एवढी सामुग्रीच पुरे आहे. पण यासारखा आनंद दुसऱ्या कोणत्याही खेळातून मिळत नाही. धावपळ करायची, चातुर्य दाखवायचं आणि सहजपणे विटी पकडण्याचा प्रयत्न करायचा, खेळाडूला आउट करण्याचा प्रयत्न करायचा. किती आनंद आहे या खेळामध्ये. तुम्हाला खरं सांगतो, की या विटीदांडू सारख्या खेळाला सर्वोत्तमच मानलं पाहिजे. खरा जर आनंद कुठे असेल, तर तो मैदानात तर आहेच आणि मनात सुद्धा आहे. कोणताही मुलगा जर विटीदांडू खेळायला तयार नसेल, सहजपणे विटीदांडूचा खेळ पाहून तिथे थांबला नाही, तर नक्की सांगतो त्या मुलाला काहीतरी त्रास झालेला आहे. काहीतरी वेदना त्याला आहे. शाळेत जाताना आणखीन एक महत्वाचा खेळ मला सापडला होता. प्रत्येकालाच तो सापडला असतो. काचीच्या गोट्या, कंचे यासारखा मजा नाही हो. या काचेच्या गोट्यांचे अनेक प्रकारचे खेळ होते. कधी दोन तर कधी अनेक गडी घेऊन कंचे जीत खेळण्याची मजाच वेगळी होती. कधी जीत कधी हार. शाळेत गोट्या घेऊन जायच्यात, पण त्या लपवून ठेवल्या पाहिजेत, कारण मास्तरांच्या हातात सापडल्या तर गोळ्या त्यांच्याच मुलांच्या कामाला येतील. आणि म्हणून मग त्या लपवण्याच्या वेगवेगळ्या कल्पक गोष्टी, कल्पक योजना तयार करायच्या आणि पुन्हा पुन्हा मनाला सांगायचं की आज आपल्याला जिंकायचंच आहे. खरं पाहिलं असता या गोटीच्या इतक्या प्रकारचे खेळ आहेत आणि इतक्या प्रकारे ते खेळले जातात, की त्याच्यामध्ये वर्णन करण्यासारखं बरंच काही आहे. एका कवींनी म्हटलं आहे, "लागला तर नेम, नाही तर गेम. जमले तर प्रेम, नाही तर शेम. नशीब आहे काच गोटीसारखे. लाभे त्याला सुख, नाहीतर आनंद असं पारखे." खरं आहे हो. काचगोटीसारखंच आपलं नशीब आहे. ज्याला जमलं, जो जिंकला, तो आनंदात आहे. जो थांबला, चुकला, मुकला, तो मात्र थांबलाच. आणि म्हणून पुढचं पाऊल कसं हवं आहे? यशाचं हवं आहे. अभिमान आणि आत्मविश्वासाचं हवं आहे. एखादी मनाची जोखीम घेऊन पुढे जोमाने जाण्याचं हवं आहे. म्हणून एका कवीने म्हटलंय, "पुढचे पाऊल यशाचे, अभिमान आणि आत्मविश्वासाचे. घे मना एक जोखीम, चल पुढे जोमाने. कशास भीतो कोणास, जेव्हा ठरविले मनाने." हा जो खेळ मी दाखवला आहे इथे, तो किती मजेदार आहे. या खेळामध्ये डब्बे करायचे, लंगडी करत टिक्कर बिल्ला नावाचा हा खेळ खेळायचा आणि छोटासा विटकरीचा तुकडा पुढे ढकलत न्यायचा. ते किती प्रकारे हा खेळ आनंद देतो. आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना थोडंसं फसवता आलं, तर हा खेळ खेळण्यात खूपच मजा असते. सापशिडी नावाचा खेळ तर सगळ्यांच्याच आवडीचा असेल. थोडंसं ऊन वाढलं किंवा सुट्ट्या लागल्यात, की कपाटात ठेवलेला हा खेळ बाहेर यायचा आणि मग सापशिडीचा खेळ खेळण्याकरता शेजारची मित्रमंडळी किंवा घरातले कोणी जरी असले, की बराच वेळ खूपच हा खेळ मजेदारपणे खेळला जायचा. सगळ्यांना जिंकण्याची उमेद देणारा हा खेळ जो आहे ना, हा लहानपणापासूनच स्पर्धा वृत्तीला आणि झुंज देण्याच्या इच्छेला जन्म देतो. इथूनच आपण खरं पाहिलं तर पहिली लांडी लबाडी शिकतो. आपली गोटी जिथे कुठे असेल, तिथून हळूच कोणाच्या नकळत दुसऱ्या घरात नेऊन ठेवायची. जर सापाच्या आसपास आपण आलो असेल, तर अजून मागे पुढे करण्याचा प्रयत्न करायचा. या सगळ्या तंत्रांचा अंदाज आणि अभ्यास इथेच होत असतो. या सापशिडीचं खरं नाव सांगू तुम्हाला? परमपद सोपान. आपल्या भारतामध्ये हा खेळ गेल्या 700-800 वर्षापासून खेळला जात आहे. वेगवेगळ्या नावांनी खेळला जात आहे. कोणी त्याला मोक्षपट म्हणायचे, कोणी त्याला वैकुंठ पाली म्हणायचे, कोणी त्याला ज्ञान चौपाद म्हणायचे, कोणी ज्ञानबाजी. परंतु या सापशिडीचे आणि अध्यात्माचे व मुक्तीचे सांगणारे खेळ आपल्याला सहज परिचयाचे नाहीत. म्हणून एका थोर पुरुषाचा उल्लेख मला केला पाहिजे.
संत ज्ञानेश्वरांनी या सापशिडीच्या खेळाचा खूप उत्तम प्रकारे उल्लेख आणि वर्णन केलेला आहे. मोक्षपदावर जाण्यासाठी जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा मध्ये मोहाचे आणि मायेचे अनेक साप आपल्या अवतीभोवती असतात. त्या मोहांच्या सापाच्या मुखात न जाता पुढे जाण्याकरता हा खेळ आपण शिकला पाहिजे असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. खरं आहे. अगदी सुरुवातीला खेळला जाणारा हा खेळ आहे. पण पण मन रंगवून टाकणार आहे. एक विशिष्ट प्रकारची मानसिकता, चातुर्य आणि स्पर्धा वृत्ती यांचं उत्तम मिश्रण करणारा हा खेळ आहे. आपण आपल्या लहानपणी आपण बरेच लोक लुडो खेळला असाल. खरं सांगायचं तर हा लुडो म्हणजे काहीतरी परकीय खेळ आहे असं नावावरून नेहमीच वाटायचं. पण सांगतो तुम्हाला मी, हा अस्सल भारतीय खेळ आहे. याचं खरं नाव पच्चीसी असं आहे. तो खेळ म्हणजे एका विशिष्ट प्रकारे खेळला जाणारा भारतीय खेळ. त्याचा आकृती पण इथे मी दाखवली आहे. लुडो घराण्याचा हा आदिपुरुष आहे. आता लुडोचे तर कितीतरी प्रकार बाजारात आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा जर खेळ कोणता असेल तर 4 गडी किंवा 2 जण जमलेत की घरात जर कॅरम बोर्ड असेल तर खेळायचा तो खेळ कॅरम. कॅरम मध्ये एकाच डावात अनेक गोट्या त्या पाकिटात घालण्यात जो व्यक्ती हुशार असतो, ज्याला पटकन ती बरोबर नेम धरून सगळ्या गोट्या पाकिटात टाकता येतात, ज्याला स्ट्रायकर आणि रिबाउंड हे 2 शब्द माहिती असतात, त्याच्याबद्दल खूपच आदर मानत असतो. आपलं मात्र तसं कधी जमलं नाही गड्या हा खेळ खेळताना. जेव्हा केव्हा गोटीला नेम धरला तेव्हा स्ट्रायकर नेमका पाकिटातच गेला आणि न गेलेल्या गोट्याही वापस कराव्या लागल्या आहेत. म्हणून हा खेळ मनापासून मला ते कधी आनंद देऊ शकला नाही. या खेळाबद्दल एक कविता ऐकली होती. पटावरच्या सोंगट्यांची गंमत आहे न्यारी, कोणी कधी पुढे मागे आणि कधी खाली वरी. जो आज हसत आहे पाहून दुनिया सारी, त्यास उद्या रडविते सहज दुनिया सारी. खरं आहे. ज्याच्या ज्याच्या गोट्या पाकिटात जातात तो हसत राहतो आणि ज्याला राणी मिळत नाही त्याला काय. आणखीन एक खेळ आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा असेल, कदाचित नाव ऐकून, चौसर. महाभारतातल्या द्यूताचा हा आदिपुरुष. आता हा इतका सुंदर रंगीबेरंगी चौसर कदाचित मिळतो की नाही मला माहित नाही, सहजपणे पाहायलाही मिळत नाही. परंतु त्याच्या सोंगट्या आणि त्याची चतुराई याच्याबद्दलच्या आठवणी माझ्या लहानपणापासूनच्या आणि अनेकांच्या लहानपणाच्या अजूनही त्यांच्या मनात असतील. या चौसराचा एक साधा घरगुती अवतार म्हणजे सारीपाट. अत्यंत आवडणारा मनोरंजक खेळ. चिंचोके, काचेचे तुकडे, कब्बशीचे तुकडे यासारख्या साध्या साध्या गोष्टी आणि घरात असणारा एखादा खडू किंवा लेखन यांचा वापर करून पाठ तयार करायचा आणि नग या गोष्टींच्या साह्याने हा खेळ खेळायचा. कितीतरी रंजक. याला कोणी अष्टुचंगा पो असं सुद्धा म्हणतात. आणि हा खेळ खेळताना जितकी मजा येते, जितका आनंद मिळतो तो सहजपणे दुसऱ्या खेळांमध्ये मिळत नाही. व्यापार नावाचा एक खेळ माझ्या लहानपणी मी फार वेळा खेळलो आहे. हा खेळ आता मी इतक्यात पाहिला नाही, परंतु मराठी व्यापार नावाच्या या खेळाची गोडी अवीटच होती. कडक उन्हाळा आला की नागपूर सारख्या भागात सकाळचे 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत घराच्या बाहेर पडण्याची चोरीच होती. मग दीर्घकाळ खेळता येईल, खूप वेळ मनोरंजन होईल असा एकमेव खेळ जर कोणता होता तर हा व्यापार. कंटाळा येईपर्यंत खेळायचा आणि कंटाळा आला की सोडून द्यायचा. त्याच्यामध्ये घरं जिंकायचे, पैसे कमवायचे आणि व्यापाराची तंत्र शिकायची असा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे असं कोणीतरी मला सांगितलं होतं. पण खरं सांगतो, फक्त याच खेळामध्ये मी पुढे आहे. बाकी सारे व्यवहार तोट्याचे आहे. जमा आणि नफा यांचे गणित तर चुकलेच आहे. गोड गोड बोलून गळा कापणे नाही साधले आहे. खरं सांगतो, व्यापाराच्या खेळामध्ये यशस्वी होणं आणि व्यापारात यशस्वी होणं या 2 वेगळ्याच गोष्टी आहेत. आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचा जर खेळ कोणता असेल, विशेषतः उन्हाळ्यामध्ये रात्र झाली की जेवण झाल्यानंतर बाजेवर बसून अंगणात खेळण्याचा सगळ्यात आवडता सामूहिक खेळ कोणता असेल तर तो म्हणजे पत्ते. पत्ते म्हणजे निर्भेळ मनोरंजन. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हे 52 पत्ते खेळून आपल्याला खेळता यायचे. वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ, वेगळ्या नावांचे खेळ, वेगवेगळे नियम असणारे खेळ. बिगफूल असेल, सावकारबाजी असेल, 304 असेल, गुलाम चोर असेल आणि जमलंच तर कधी कधी रम्मी किंवा 3 पत्ती आणि 7 हाती सुद्धा असेल. या खेळ पत्त्यांसारखा दुसरा आनंद देणारा खेळ नाही. या पत्त्यांची किती गंमत आहे तुम्हाला सांगतो. 2 जण असले तरी खेळता येतो, 1 जण असेल तरी खेळता येतो, 4 जण असतील, 10 जण असतील तरी. बिगफूलमध्ये पत्ते चोरून ठेवणे, चुकीचा डाव लावणे, खोट्या घोषणा करणे, 3 पेज शुअर सांगून 2 पेज शुअर असतानाच असे 3 पेज शुअर सांगणे आणि लोकांना फसविणे, कोणाला तरी ठरवून ढब्बू करणे. या सगळ्या गोष्टींमध्ये नंतर जो हास्य विनोद व्हायचा, ज्या प्रकारच्या गमती व्हायच्या, कधी कधी त्यातून रुसवे फुगवे सुद्धा व्हायचे. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो,
खरं सांगायचं झालं तर पत्त्यातील राजाच खरा पराक्रमी, बाकी सारे गुलाम नेहमी करतात झुकून सलाम. पत्त्यातली राणी आणि घरातली राणी यांच्या इतक्या पराक्रमी स्त्रिया आपण कोणी पाहिल्या आहेत का? बुद्धिबळ नावाचा आणखीन एक खेळ आहे. तो काही घरांमध्ये कधी कधी दिसायचा. कोणी सांगतात की तो फार प्राचीन आणि सर्वात लोकप्रिय खेळ आहे. अनेक पिढ्या, अनेक लोक या खेळात रंगले आहेत. कितीतरी वीरांनी याच पटावर आपलं शौर्यही गाजवलं आहे. चातुर्य, बुद्धी, कौशल्य यांचा असाधारण मेळ आहे असं वगैरे सांगितलं जातं. पण खरं सांगतो, या बुद्धिबळाच्या करता बुद्धी लागते हे ऐकल्यापासून हा खेळ खेळण्याची इच्छाच झालेली नाहीये. 64 घरांचा विचित्र खेळ, सोंगटी आणि चाल यांचा हा मेळ, व्यवहाराच्या चतुर जाळ्याचा सापळा, कधी प्याद्यापुढे राजा देखील पांगळा. असं मला कळायचंच नाही हो. एखादं प्यादं राजाला मारू कसं शकतं? एखादी गोटी तिरपी तर दुसरी सरळ चालते, आणि काही तर एकच घर चालतात तर काही अडीच सुद्धा चालतात. मला हा खेळ त्याच्या या वेगवेगळ्या नियमांमुळे कधी जमलाच नाही. पण मला जर कोणता आवडला असणारा खेळ आहे ना, तर तो पतंगबाजी आहे. उंच उडणाऱ्या, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळी नावं असणाऱ्या पतंगी कितीतरी आल्हाददायक असतात. त्या आकाशात जातात आपल्यापासून दूर, पण खरं पाहिलं तर ते आपल्या मनातच राहतात. पतंगाच्या या खेळाची कितीतरी वेगवेगळी नावं आहेत, कितीतरी प्रकार आहेत, आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पतंग आकाशात आपल्याला उडताना पाहता येतात. मुरका घेणारे, गोते खाणाऱ्या पतंगा, कधी काठ, कधी झाडात अडकणाऱ्या पतंगा, खूप आनंद देणाऱ्या, आणि बरेच वेळा या खेळाच्या नादात घरात वेळेवर आलो नाही म्हणून खूप मार देणारा जर खेळ खेळ कोणता असेल तर तो पतंगीचाच आहे. आणि पतंगीच्या खेळात शर्यत लावली, पेच झाली, तर जिंकणारा फक्त नशीब घेऊनच येतो असं आपल्याला नेहमी वाटतं. आपण कितीही चांगल्या प्रकारे पतंग उडवली तरी आपलीच पतंग का कटते, या कोड्याचं उत्तर कधी मिळत नाही. घरापासून दूर एखाद्या छोट्या खेडेगावात जायला मिळालं की मग सूर, पारंबे आणि झाड्यावरचे कितीतरी वेगवेगळे खेळ खेळता यायचे. गावात गेलं की खेळांची खरी गंमत कळायची. झाडावर लटकणं असेल, वरून खाली आणि खालून उड्या मारणं असेल, ते जगच वेगळं आहे. या जगात ज्याला ज्याला जाण्याचा आनंद मिळाला, ज्याला ज्याला खेळता आलं, त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान पुरुष नाही असं मला आता आता मनापासून वाटायला लागलं. आपल्या देशाचा जर राष्ट्रीय खेळ कोणता असेल ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तर राजकारण सोडून क्रिकेट नावाचाच आहे. क्रिकेट आवडत नाही असा आज तरी भारतात लहान मुलगा सहसा आपल्याला दिसणार नाही. वंश, वर्ण, जाती यांना भेदून जाणारा हा खेळ आहे. कोणी सांगतात की हा इंग्रजी साहेबांचा खेळ आहे, पण खरं सांगतो त्याचा देशी रंग इतका वेगळा आहे की कोणत्याही प्रकारच्या साहित्याचा वापर करून, मग बॅटसाठी फटकूळ, आणखीन झाडू सुद्धा चालतो. चेंडू नसेल तर रबराच्या ट्यूबचे तुकडे करून करून त्याचा सुद्धा गोल चेंडू तयार करता येतो. घराचं दार सुद्धा स्टंप असू शकतं, आणि काहीच नाही तर विटांची एक उंच अशी उतरण सुद्धा स्टंप म्हणून काम करू शकते, आणि हा खेळ तसाच चालू शकतो. या खेळात भारतात तर 2, 3, 10, 11, 12, 15, 20 किती खेळाडू एकाच वेळेला भाग घेऊ शकतात. काही मैदानी खेळांबद्दल मला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. या खेळांची गोडीच न्यारी आहे. मग ती कुस्ती असेल, मलखांब असेल, असे खेळ होते. ते गेले कुठे हेच कळत नाही. काच हरवले याचं कारणच समजत नाही. या साऱ्या खेळांची एक गंमत आहे. खेळात जिंकणारा आयुष्यात हरत आहे. कोण असेल पुढे, कोण अडेल मागे, नियतीचे ज्ञान प्रारब्ध लिहित आहे, हेच खरं आहे. हे खेळ खरं मनोरंजन होते. खो खो आणि कबड्डी सारखे खेळ, अंगाला माती लावून मनाला धुणारे हे खेळ होते. कसरत आणि मेहनत तर होतच होती, पण निकोप स्पर्धा वाढत होती, ईर्ष्या मात्र जगत नव्हती. अशा खेळांना आज आपण का गमावलो याचं कारणच मला कळत नाही. काही खेळ तर आता नामशेषच झाले आहे. पण गंजिफा हा नाव ऐकलं असेल. श्री तत्वनिधी नावाच्या एका पुस्तकामध्ये त्याचे 13 वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नवग्रहावर आधारित नवग्रह छंद नावाचा एक गंजिफांचा खेळ आहे. याच्या सगळ्यात लोकप्रिय प्रकाराला दशावतार असं म्हणतात. त्यातले पत्ते गोलाकार असतात. दशावताराच्या या पद्धतीत 3 खेळाडू असतात आणि 120 पानं असतात. प्रत्येकाला 40-40 पानं येतात. या पत्त्यांवर विष्णूचे 10 अवतार काढलेले असतात आणि इतरही आकृत्या काढल्या असतात. गंजिफा एकेकाळी बैठा खेळ म्हणून घरात फारच लोकप्रिय होता. कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा हा खेळ खूप वेगवेगळ्या प्रकारे खेळला जायचा. आता मात्र हा हळूहळू संपत आलेला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख दिसतो, परंतु हा खेळ कसा खेळतात याचं तंत्र फार कमी लोकांना आज माहिती आहे. या खेळामध्ये कधी कधी 96 पत्ते तर कधी कधी 120 पत्ते सुद्धा असतात. आता नवीन खेळ पुढे आले आहेत.
त्यातल्या एका खेळाचा उल्लेख अगोदर करतो, रुबिक क्यूब नावाचा. इर्नो रुबिक नावाच्या एका गणितज्ञानी याचा शोध लावला. आर्किटेक्टचा तो प्रोफेसर होता. 1974 साली जेव्हा रुबिक क्यूबचा शोध लागला, तेव्हा स्वतः इर्नोला हे कोडं सोडवायला जवळपास 1 महिना लागला. त्यानंतर टॉम क्रेमर या नावाच्या माणसाने त्याची विक्री करायला सुरुवात केली. आता रुबिक क्युबिझम या नावाचा एक प्रकारचा पंथच जन्माला आलेला आहे. स्पीड क्युबिक रुबिक या नावाने खूप गतीने रुबिक क्यूब सोडवणारे खूप हुशार मुलं आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. या रुबिक क्यूबचे खूपच वेगवेगळे प्रकार निर्माण झाले आहेत. असं म्हणतात की जगातल्या प्रत्येक 7 व्यक्तीपैकी 1 व्यक्ती तरी रुबिक क्यूब खेळलेला असतो. एकदा तो रुबिक क्यूब हातात आला की तो सुटत नाही, इतकी त्याची गोडी अवर्णनीय आहे. आणखीन एक खेळ आहे, त्याचं इंग्रजी नाव टॅनग्रॅम असं आहे. माझ्या लहानपणी तर मला हा खेळ खेळण्याची संधी कधी मिळाली नव्हती. फारच नंतरच्या काळात मला हा खेळ पाहायला मिळाला. 7 छोटे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे घेऊन हजारो प्रकारच्या आकृती तयार करता येतात आणि त्याच्याकरता बुद्धिमत्तेचा विलक्षण वापर करावा लागतो हे जेव्हा कळलं, तेव्हा त्या खेळाबद्दल कुतूहल वाटू लागलं. त्याची एक गोष्टही मला माहिती आहे. एक चीनी राजा होता. त्याच्या दरबारात टॅन नावाचा एक अत्यंत विद्वान व्यक्ती पंडित म्हणून होता. राजाला एक दिवस त्या विद्वानाचा राग आला आणि त्याला त्यांनी एका अंधार कोठडीत टाकून दिलं. कोणाशीही बोलायचं नाही अशा एकांतवासाची शिक्षा दिल्यावर राजाला असं वाटलं की हा किती दिवस जगेल, लवकरच मला शरण येईल. पण मित्रहो, असं झालं नाही. त्या अंधार कोठडीत मिळालेल्या विटकरीचे 7-10 तुकडे त्यांनी बरोबर कापून तासून तयार केले आणि एक खेळ तयार केला. त्यालाच आपण टॅनग्रॅम म्हणतो. 4-5 दिवसानंतर राजा त्याला भेटायला गेला. राजाला वाटलं आता हा अगदी कोसळून गेला असेल, मला शरण येईल. तर उलट उत्साहाने तो टॅनग्रॅम म्हणाला, महाराज 6-7 महिने इथे राहू द्या. हा खेळ खूप छान आहे, याला मला डेव्हलप करायचं आहे. तर आपण आपलं ठरवायला हवं. युनो नावाचा आणखीन एक खेळ आहे असं मला नंतर नंतर कळलं. या खेळाचं तर नावच मला माहिती नव्हतं. खेळण्याची तर संधीच मिळाली नव्हती. पण पत्त्यांसारख्या आकाराच्या ह्या वस्तू घेऊन खूप वेगळ्या प्रकारे हा खेळ खेळला जातो हे मात्र खरं. मनोविकासाची कोडं म्हणून अनेक प्रकारच्या तारेच्या कोड्यांचा सुद्धा खेळ म्हणून वापर करतात, हे मला कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं. खरं पाहिलं तर काही खेळांबरोबर माझी दोस्ती झालीच नाही. काही कोडी मला समजली नाही. विनाकारण हातपाय उलट-सुलट करून आणि डोक्याला ताण देऊन आतली वायर बाहेर काढायची, आतली तार बाहेर काढायची, 2 गोल चकत्या एकमेकांपासून दूर करायच्या, याच्याकरता मी बरेच वेळा प्रयत्नही केला. पण असं लक्षात आलं की हा आपला प्रांत नाहीये. माझ्या लहानपणी आणखीन एक खेळ होता. तो फक्त मला पाहायलाच मिळायचा. त्याचं नाव होतं मेकॅनो. बऱ्याच वेळा कधी एखाद्या श्रीमंत नातेवाईकाच्या घरी जाण्याची संधी मिळाली, की तो खेळ पाहायला मिळायचा. लोखंडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करून अनेक आकृत्या, मग त्यात जहाज असेल, विमान असेल, रणगाडा असेल तयार करता यायचा. त्याचं खूप आकर्षण वाटायचं. मग मला कळलं हा श्रीमंत मुलांचा खेळ आहे. आपल्या बस की बात नाही आहे. त्याचं नाव मेकॅनो काय आहे हेच मला कळत नव्हतं. उलट ते नाव इतकं किचकट वाटायचं, की तो खेळ खेळण्याची संधी मिळाली याचं दुःखही झालं नाही. लहानपणी मी जे खेळ खेळलो त्याच्यापैकी कितीतरी खेळ आता हरवले आहेत. कालबाह्य झाले आहेत. नामशेष झाले आहेत. ते आसपास दिसूनही येत नाहीत. असं का झालं याचं कारणही कळत नाही. पण एका लुप्तप्राय झालेल्या खेळाची तुम्हाला मी गंमत आता सांगणार आहे. त्याची एक छोटीशी चित्रफीत तुम्हाला दाखवणार आहे. हा खेळ माझ्या शाळेत आणि नंतर इतर ठिकाणी सुद्धा मला खेळायची संधी मिळाली आहे. त्याला तिथे चिर्रा घोडी असं म्हणायचे. खूपच मस्त खेळ होता हा. पहा तर खरी. आजकाल काही मराठी शाळांमध्येच हा खेळ गावाखेड्यांमध्ये खेळला जातो असं माझी माहिती आहे. आणखीन एक खेळ होता. त्याचं इंग्रजी नाव मला माहिती आहे. 9 मेन मॉरिस. हा खेळ पटावरचाच होता. खरं पाहिलं तर हे नावही रोमन आहे आणि हा खेळही जुना रोमनच आहे. पण तो भारतात हळूहळू इतका रुळला की नंतर तो भारतात सहजपणे लोक खेळायला लागले. कितीतरी शतकांपासून हा खेळ भारतात खेळला जातो. 2 गडी हा खेळ खेळू शकतात. याचा खेळाचा उद्देश एकच एक आहे, शत्रूला नामोहरम करायचं, स्पर्धकाला हरवायचं. त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या चाली करायच्या. जो सगळ्यात चांगल्या चाली करतो तो जिंकतो. हा खेळ खूप मजेदार आहे, खेळण्यासारखा आहे. आता हाही खेळ सहजासहजी कुठे दिसत नाही. दक्षिण भारतातला हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे.
मला नुकतंच बंगलोरला हा खेळ पाहण्याची संधी मिळाली. मंगला ओयुनू या नावाचा हा खेळ म्हणजे गोट्या आणि काही छिद्र असणारी लाकडाची एक चकती यांच्या साह्याने 2 जण सहज खेळू शकतात. काही खेळ आता हरवलेत, काही खेळांच्या आठवणी येत नाहीत, काही खेळ नामशेष झालेत. बालपण तर आहेच, परंतु दुर्दैवाने या बालपणाचा खेळांशी असणारा जवळचा संबंध हळूहळू नामशेष होत चाललेला आहे, संपत चालला आहे. खेळणारी मुलं पाहून आई वडिलांना आनंद होतो किंवा नाही असा मला मला संशय यायला लागलेला आहे. कारण या नव्या जगात गुण हे गुणवत्तेपेक्षा अधिक महत्वाचे आहे. आणि व्यक्तिमत्व विकास खेळातून होत नाही तर तो शिबिरातूनच होतो, यावर आमचा विश्वास खूप जास्त वाढलेला आहे. आई वडील आणि शाळांच्या भूमिकाही बदलल्या आहेत. याला सगळ्यांना काही चूक म्हणता येईल असं नाही. काळ बदलला की भूमिका बदलतातच. आपल्या जीवनाची ठेवणही बदलते, मनोवृत्ती बदलतात. कालचे नियम आजच्या जगाला आपण लावू शकत नाही हे मान्यच आहे. पण म्हणून सर्वच गोष्टी इतक्या सहजपणे कालबाह्य का झाल्यात याचं उत्तर त्यातून मिळत नाही. ज्या प्रकारचं बालपण आज आहे त्यात एक अदृश्य भिंत आहे. आपण आजकाल आरोग्य मोजतो पण कॅलरीत, आनंदात नाही. मानसिक उंचीपेक्षा केसांची लांबी आपल्याला अधिक महत्वाची वाटायला लागली. मग तिथे बालपण आणि खेळाचा आनंद कसा मिळेल बरं? पण लक्षात कोण घेतं? आज तंत्रज्ञानाचं जग आहे, खाजगीपणाचं निजतेचं जग आहे, हे मान्य आहे. मी आणि माझं मी पण जास्त महत्वाचं आहे हेही मान्य आहे. परंतु याचा अर्थ एकत्र येऊ नये, एकत्र येऊन सामूहिक स्वरूपाचे खेळ खेळू नये असा थोडीच आहे. शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधले संबंध तर खूपच बदलले आहेत. एकेकाळी घरी येऊन कान पकडणारे मास्तर आता आलेत तर कान पकडतील अशी पाळी जन्माला आलेली आहे. आणि त्यामुळे शाळेत शिकणं महत्वाचं राहिलं नाही. खेळणं तर फार दूरची गोष्ट झाली आहे. या सर्व संबंधांमध्ये आलेली यांत्रिकता या यंत्रांपेक्षा आणि नवीन तांत्रिक खेळांपेक्षा जास्त भीतीदायक आहे. कारण मनं हरवली आहेत, मानसिकता बदलली आहे. खेळ बदलल्याचं दुःख नाही आहे, खेळाचे नियम बदलल्याचं दुःख आहे. आणि म्हणून एक वेदना मनात आहे, ही खरी वेदना आहे, की हे नियम भावनांना महत्व देत नाही, जिंकण्याला महत्व देतात. खिलाडू वृत्तीला महत्व देत नाहीत, पारितोषिकाला महत्व देतात. प्रत्येक खेळात आपणच पहिलं आलं पाहिजे यासाठी धडपडणारी मुलं पाहिली आणि त्याहीपेक्षा त्यासाठी हट्ट करणारे आई वडील पाहिले की खेळ का संपले याचं कारण कळतं. खर्च न करता आनंद मिळविता येतो. मैदानावर जाणे हे स्टेटसचं नाही तर आनंद मिळविण्याचं लक्षण आहे. ही गोष्ट आपण का विसरलो हे माझ्या लक्षात येत नाही. अर्थात या सगळ्या गोष्टी अशा होणारच, कारण प्रत्येक युगधर्म बदलला की त्याची गती पण बदलते. जग बदलले की नाती आणखीन जगाचे नियमही बदलतात. कालपर्यंत जे सगळे सोयरे होते ते आज राहत नाहीत. एका कवींनी म्हटलं आहे, युगधर्माची असे गती न्यारी, जग बदलले बदललेली नाती सारी. कालपर्यंत जे असती सगळे सोयरे, आज विसरे त्यास दुनिया सारी. ही गोष्ट खरीच आहे. पण म्हणून बालपण गमावलं पाहिजे का? बालपणाचा हा आनंद संपवला पाहिजे काय? मला वाटतं बालपणाला जगण्याचा अधिकार आहे. बालपण बालांसारखंच असलं पाहिजे. निर्भेळ आनंद देणारं खेळकरच असलं पाहिजे. नियमांच्या बंधनात त्याचं बालपण चौकटीत बांधण्याचा प्रयत्न आपण करू नये. कारण बालपण दुसऱ्यांदा येतच नाही. आणि जे गमावतो ते पुन्हा मिळवता येत नाही. जरा पहा बरं. म्हणून ही कविता लक्षात घ्या. जब भी मौका मिले, जिम्मेदारियों का पिटारा छोड़कर अपने मनोरंजन के लिए जरूर अवसर तलाश करें. जिम्मेदारियां आपको छोड़कर कहीं भागने वाली नाही आहे. लहानपणापासूनच मुलांवर जबाबदारीचं बंधन टाकायचं, गुणवत्तेपेक्षा गुणांचा आग्रह धरायचा आणि खेळण्यापेक्षाही मैदानावर जाण्याचा हट्ट आईवडिलांनी करायचा, बालपण संपवणारा तणाव त्यांच्या मनात निर्माण करायचा, हे काही फारसं योग्य नाही. मुलांना मुलांसारखं जगू द्या एवढी अपेक्षा करतो. आपले मनापासून आभार. धन्यवाद.